गेल्या 63 वर्षापासून कोल्हापूरकरांच्या मनात आणि ओठावर असलेलं शिवाजी विद्यापीठ हे नाव कायम राहावं या मागणीसाठी दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठात सर्वपक्षीय बैठक पार पडली। शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीला कडाडून विरोध करताना विविध संघटनांचे पदाधिकारी आणि इतिहास अभ्यासक यांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे। शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलल्यास कोल्हापूरच्या अस्मितेला तडा जाईल अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली। लेखक भालवा विभूते यांनी ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडताना विद्यापीठाच्या स्थापनेचा विस्तृत आढावा घेतला। सध्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आधीच एक विद्यापीठ आहे। अशावेळी शिवाजी विद्यापीठाच्या नावात बदल केल्यास गोंधळ निर्माण होईल। या विद्यापीठाची मूळ ओळख टिकवणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी शिवाजी या नावाचं महत्त्व सांगताना शिवाजी हे केवळ एक व्यक्ती नाव नाही तर तो मराठ्यांचा अभिमान आहे। शिवाजी या दोन शब्दातच ताकद आहे। हे नाव टिकवणे प्रत्येक कोल्हापूरकरांचे कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं। बैठकीत सर्व स्तरातील मान्यवरांनी एकमुखानं विद्यापीठ नामांतराच्या मागणीला विरोध दर्शवला। शिवाजी विद्यापीठ हे केवळ एक शिक्षण संस्था नसून कोल्हापूरच्या अस्मितेचे प्रतीक असल्यानं या नावाला कोणताही धक्का लागलेला सहन केला जाणार नाही असा निर्धार या बैठकीत करण्यात आला। हेच नामकरण कायम राहावं यासाठी आज ही बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणजे शिवाजी विद्यापीठ हे नामकरण शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वीच निश्चित झालेलं आहे। यासाठी अत्यंत विचारपूर्वक हे नाव घेतलेलं आहे, कारण तत्कालीन यासाठी एक समिती नेमली होती, त्याचं चिकित्सा समिती। त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री यांच्या समोर एक निवाडा केला गेला की या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ ठेवावं। त्यावेळी पण अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामकरण द्यावं, परंतु यशवंतराव चव्हाणांनी स्पष्ट सांगितलं जर शिवाजी विद्यापीठ नाव दिलं तर CSM विद्यापीठ होणार आहे। अशा पद्धतीचं त्यांनी बडोदा विद्यापीठचं उदाहरण दिलं, मुंबईतल्या विद्यापीठाचं दिलं, आपल्या कोल्हापूरचं छत्रपती प्रेमलालराजे रुग्णालय आज सर्वजण आपण CPR म्हणतोय। आता हे छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सर्वांचे दैवत आहेत, परंतु शिवाजी या नावामध्ये एकही उल्लेख होत नाही। कारण इतिहासकार जे डॉक्टर बाळकृष्णांची इच्छा होती विद्यापीठ व्हावं, त्यांनी शिवाजी द ग्रेट शाहू महाराजांनी सुद्धा शिवाजी टेक्निकल, शिवाजी मंदिर, शिवाजी या नावात आदरतात्य शब्द असल्यामुळं आम्हा सर्वांची नाव सर्वसामान्य माझं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ हे जुळलं असल्यामुळं कदापिही नाव या विद्यापीठाचं नाव बदलून दिलं जाणार नाही, यासाठी याची व्यापक बैठक झालेली आहे। बाकीच्यांचं त्यांनी कोणत्या हेतूनं मोर्चा काढलाय आम्हाला माहिती नाही आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या वेळा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी कोल्हापूरकर सोलापूरकर दिली त्यावेळी यांची चिळीमिळी गप्प का होती? त्यावेळी तुम्ही त्यांचा निषेध करा ना। जर तुमची छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल भावना चांगली असू शकते आणि जर खरोखर असती तर तुम्ही या कोल्हाटकरांनी सोलापूरचा निषेध केला असेल। त्यामुळं असल्या बेवडी प्रेमाला आम्ही बोलून घेणार नाही आणि कोल्हापूरचे आम्ही भूमिपुत्र ज्यांनी जमीन दिलेली आहे, ज्यांनी रुपया कुपन काढून याला श्रमदानात नाही विद्यापीठ उभा केले, त्यांचे आम्ही वारसदार आहोत। कदापि कोल्हापूरकर शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलू देणार नाहीत। विरोधाला विरोध करायची गरज नाही। 99% कोल्हापूरकर या मागणी जे आहेत, कोल्हापूरच्या बाहेरचे लोक जर इथं आम्हाला असं छानपण शिकवत असेल तर कोल्हापूरकर ऐकणार नाहीत, कारण कोल्हापूरकर हे सुज्ञ आणि मराठ्यांची राजधानी आहे आणि शिवाजी महाराजांचं प्रेम इथे नसानसाच आहे। त्यामुळे विद्यापीठ बदलायचं किंवा त्यानं काय केलं हे केल्यापेक्षा आम्ही यानंतर एक निवेदन देऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहे। आणि 2019ला असं प्रश्न आला होता त्यावेळी त्यांना नमतं घ्यायला लागलेलं आहे, आजही तसंच करायला त्यांना लागणार आहे। यावेळी इतिहास अभ्यासक JK पवार, डॉक्टर विलासराव पवार, किसनराव कुराडे, हर्षल सुर्वे, महादेवराव अडसुळे, जयकुमार शिंदे, किशन कल्याणकर, चंद्रकांत यादव, रमेश मोरे यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी, राजकीय नेते, अभ्यासक, लेखक आणि इतिहासप्रेमी उपस्थित होते।